नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण 12वीचे अर्थशास्त्र अभ्यासत होतो. अभ्यासात नसताना प्रकरण 1 आपण आपलं अजून चालू होतं. प्रकरण 1 चं नाव काय होतं? विसरला असतात तर एकदा आठवण करून देते. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. प्रकरण 1 आहे. त्यामधलं आपलं काय चाललं होतं? सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्य म्हणजे काय? तर वैशिष्ट्य आपण अभ्यासत असताना काय पाहणार आहोत? तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अशा काय खास गोष्टी आहेत? असं म्हणतो ना, हे माझं वैशिष्ट्य आहे, असं आपण म्हणतो ना, तर तशी सूक्ष्म अर्थशास्त्राची काय वैशिष्ट्ये आहेत, हे आपण अभ्यासणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीनं. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास. जसं आपलं हे प्रकरण सुरू झाले, तसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल ऐकून हे कंटाळलो असेल, की सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका घटकाचा अभ्यास करते, खाजगी घटकाचा अभ्यास करते, वैयक्तिक घटकाचा अभ्यास करते. वैयक्तिक म्हणजे काय? तर एकाच घटकाचा अभ्यास करते. याच्यामध्ये संपूर्ण घटकांचा अभ्यास केला जात नाही. जसं कुटुंब संस्थेचा अभ्यास केला जाणार, वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जाणार, त्यानंतर उद्योग संस्थेचा अभ्यास केला जाणार. इन शॉर्ट काय, की सूक्ष्म अर्थशास्त्र हे सगळ्यांचा अभ्यास करत नाही. फक्त वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जाते. जसं आपण पाहतो, की समजा कोणाला शुगर असेल, तर काय करता येतं? त्याची ब्लड टेस्ट करतात. ब्लड टेस्ट करताना एवढं-एवढं रक्त काढलं जातं. तर त्यांनी म्हणले असते, की "नाही, मला पूर्ण रक्ताचा अभ्यास करायचा." तर जमलं असतं का? नसतं जमलं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं जाते, की अगदी छोट्या घटकावरून पूर्ण घटकापर्यंत अभ्यास केले जाते. यामुळेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जाते. त्यानंतर किंमत निश्चितीचा सिद्धांत. किंमत निश्चितीचा सिद्धांत म्हणजे काय? की किंमत कशी ठरते? वस्तूला असलेली मागणी आणि वस्तूला असलेला पुरवठा यांच्या आधारावरून वस्तूची किंमत निश्चित होत असते. हे आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत? आंशिक समतोल. समतोल म्हणजे काय? हे पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे. समतोल म्हणजे काय? की बॅलन्स. जसं आपण लहान असताना ते गार्डनमध्ये ते खेळ खेळला असेल. कोणता खेळ असतो ते? त्याच्यामध्ये असं बॅलन्स करायचं असते. एक इकडे आणि इकडे. जर कमी जास्त वजनाचे असले, त्याच्यामध्ये काय होतंय, की ज्याचं वजन जास्त आहे तो खाली राहतो, ज्याचं वजन जास्त आहे तो वर जातो. म्हणजे बॅलन्स असणं जरुरी आहे. परंतु याच्यामध्ये आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. आंशिक समतोल म्हणजे काय? तर संपूर्ण समतोलाचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे एखादा जो घटक आहे, त्याच्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला जात नाही. मेन एखादा घटक धरला जाते आणि बाकीचे सर्व घटक बाजूला सारले जातात. कोणत्याही 2च घटकांच्या मध्ये समतोल कसा आहे हे अभ्यासलं जाते. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा आंशिक समतोल म्हणजे काय? जसं आपण समजा मागणीचा अभ्यास करायलो. तर मागणी ही का एका घटकावर डिपेंड असते का? फक्त आणि फक्त किमतीवर मागणी अवलंबून असते का? मागणी ही फक्त किमतीवर अवलंबून असते का? नाही. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणीचा अभ्यास करताना किमतीच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. म्हणजे इथं फक्त या 2 गोष्टींचा समतोल कसा आहे हे अभ्यासलं आहे. मागणीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. जशी आपली मागणी उत्पन्न वाढलं आपलं, तर मागणी वाढते. वाढते की नाही? त्याचप्रमाणे जर आपल्याला कुठला अचानक नफा झाला असला, अचानक कुठली इन्कम आली असली किंवा ट्रेंडमध्ये एखाद्या गोष्टी आल्या नवीनच, तर आपली मागणी कमी जास्त होऊ शकते. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त या 2 घटकांचा अभ्यास केला जातो. की मागणीवरून किंमत कशी निश्चित होते, किमतीवरून मागणीवर कसा फरक पडते. म्हणजे बाकीचे घटक काय केले? सर्व त्यांनी बाजूला ठेवले. यालाच काय म्हणायचं? आंशिक समतोल. समतोल कसा पाहिला? आंशिक म्हणजे या 2 घटकाचा. मागणीवर परिणाम करणारे जे इतर घटक आहेत, उत्पन्न, तुझं ट्रेंडमध्ये काही गोष्टी असल्या, आवडी-निवडी लोकांच्या बदलतात अचानकच. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, या सगळ्यांच्या समतोलाचा अभ्यास याच्यात केला का? नाही केला. फक्त कशाचा केला? किमतीचा विचार केला. तर त्याच्यामध्ये काय म्हणायचं याला? आंशिक समतोल. विशिष्ट गृहीतकांवर आधारित. गृहीत म्हणजे काय? की आपण एखादी गोष्ट अझ्युम करून ठेवतो. जसं आपण बाहेर जाताना म्हणतो आईला, की "मला ₹100 दिलीस तरच मी येतो." ही माझी काय अट आहे. म्हणजे आपण हे काय केलं? गृहीत धरून ठेवलं. आपण हवामानाबद्दल वगैरे पण असा अंदाज धरतो. काहीतरी गृहीत परिस्थिती आपण धरत असतो. गृहीत म्हणजे काय? की सूक्ष्म अर्थशास्त्र असंच अडून बसते. हे जर असेल गोष्ट तरच हा सिद्धांत खरा ठरतो. म्हणजे मागणीचा. जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलंय, की लोकांच्या आवडी-निवडी या स्थिर असतील. याच्यामध्ये बदल होणार नाही. जर ही कंडिशन असेल, तरच हा सिद्धांत लागू होतो. कोणता? मागणीचा. मागणीचा सिद्धांत काय? की वस्तूची किंमत कमी झाली, की वस्तूला असलेली मागणी वाढते. आलं लक्षात? वस्तूला असलेली किंमत
कमी झाली, किंमत कमी झाली तर मागणी काय होते, वाढते. ओके. परंतु याच्यामध्ये त्यांनी काय अट धरली, गृहीत काय धरलं, की आवडीनिवडी या कशा पाहिजे, स्थिर पाहिजेत. आता समजा एखादी वस्तू आहे, जसं रेडिओ. आता रेडिओचं काय झालंय, आवड निवड आता रेडिओ बद्दल तेवढी लोकांची राहिलीये का, नाही राहिलीये. रेडिओ आजकाल लोक तेवढे खरेदी करतात का, नाही खरेदी करत. पहिल्याच्या काळामध्ये मात्र रेडिओ खरेदी करायचे. किंवा अजून म्हणलं तर लुंगी वगैरे आजकाल जास्त कोणी घालते का, नाही घालत. तर म्हणजे यांचं प्रमाण काय झालंय, कमी झालंय. घालत असतील असं म्हणत नाही मी, पण प्रमाण काय झालंय, कमी झालंय. मग लोकांची आवड निवड बदलली तर त्या वस्तूची किंमत कमी जरी झाली तरी त्या वस्तूची मागणी वाढत नाही. म्हणून या सिद्धांतामध्ये गृहीत धरले, काय गृहीत धरलंय, की जर लोकांच्या आवडीनिवडी या स्थिर असतील, म्हणजे ज्या पहिले होत्या त्याच आता पण आहेत, हे सिद्धांत अभ्यासत असताना तरच हा सिद्धांत लागू होईल. ह्याच नाही, असे अनेक गृहीत कृत्य गृहीत या सिद्धांतामध्ये आहेत. आणि जर तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासत असताल, इथून पुढे जेव्हा आपण पाहू वेगवेगळे सिद्धांत, तुम्हाला लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये खूप साऱ्या कंडिशन्स आहेत. म्हणजे या कंडिशन्स फॉलो होत असतील तरच हा सिद्धांत लागू होतो, अन्यथा हा सिद्धांत लागू होत नाही. याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धेचं गृहीत कृत्य धरलं जाते. त्याचप्रमाणे वस्तूच्या किमती स्थिर आहेत असं दुसऱ्या सिद्धांतामध्ये, या सिद्धांतात नाही. नाहीतर म्हणताल मॅडम तुम्हीच स्वतः म्हणलात की किमती कमी झाल्या की मागणी वाढते, असं नाही. तर पूर्ण स्पर्धा असेल, वस्तूच्या किमती वेगवेगळ्या सिद्धांतानुसार वेगवेगळ्या अटी असतात. तर हे काय सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य काय, की मी बाबा एकाच घटकाचा, वैयक्तिक घटकाचा अभ्यास करणार. दुसरं काय, की मी किमतीचा अभ्यास करणार. वेगवेगळ्या घटकाच्या किमती कशा निश्चित होतात याचा मी अभ्यास करणार. मी पूर्ण अभ्यास करणार का, नाही. मी फक्त आंशिक समतोल अभ्यासणार. जे सगळे घटक आहेत त्यातले थोडेसे घटक बाजूला काढणार. जसं ब्लड सॅम्पल आपण टेस्ट करतो, शुगर टेस्ट, दुसऱ्या कुठल्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये शुगर आपलं ब्लडचं काय करते, थोडंसं सॅम्पल घेतलं जाते आणि त्याच्यावर अभ्यास केला जाते. मग याच्यामध्ये पण त्यांनी काय करते, थोडासा घटक बाजूला काढते आणि त्या दोन घटकांचाच अभ्यास करते. विशिष्ट गृहीत कृत्य कंडिशन्स असतात, त्या कंडिशन जर फुलफिल होत असेल तरच हे सिद्धांत लागू होत असते. विभाजनाचं पद्धत, विभाजनाची पद्धत म्हणजे काय, हेच की सूक्ष्म अर्थशास्त्र हे पुन्हा याच्यावरच येते. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते, वेगवेगळ्या घटक जे आहेत त्याचं विभाजन करते. जसं राष्ट्रीय उत्पन्न असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करते का, नाही. वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास करते. म्हणजेच काय करते, याचं विभाजन केलं कशामध्ये, वैयक्तिक उत्पन्नामध्ये. मग त्याचा सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करते. एकूण मागणीचा, एकूण पुरवठ्याचा अभ्यास करते का, नाही. वैयक्तिक करते. पूर्ण देशातल्या उद्योग संस्थांचा अभ्यास करते का, नाही. वैयक्तिक उद्योग संस्थेचा अभ्यास करते. म्हणजे त्याचं काय करते, विभाजन करून बारीक बारीक घटकांचा अभ्यास करते. सीमांत तत्वाचा अभ्यास करते. सीमांत तत्व म्हणजे काय, की सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करत असताना एका घटकाचा अभ्यास करते. या एका घटकामध्ये जर अजून एक घटक ऍड केला तर काय परिणाम होते याचा अभ्यास केला जाते. सीमांत घटक म्हणजे काय, की समजा 10 वस्तू आहेत आणि त्यांचा मी उपभोग घ्यायले, त्या वस्तूंचा उपभोग घेतल्यानंतर मला किती समाधान प्राप्त व्हायले, त्याच्यामध्ये जर मी 11वी एक वस्तू, शेवटची एक वस्तू, ज्याला सीमांत असं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये म्हणत जाते. ही संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्रात आपल्याला वारंवार अभ्यासाला मिळणार आहे पुढे सुद्धा, त्यामुळे लक्षात घ्या. सीमांत म्हणजे काय, की एक शेवटचा नग. समजा आपल्याला खूप भूक लागलीये, खूप भूक लागल्यानंतर आपल्याला पहिली पोळी खाल्ल्यानंतर थोडं बरं वाटते, पुन्हा दुसरी पोळी खाल्ल्यानंतर अजून बरं वाटते. कोणाकोणाचं 2 पोळी संपते, पण समजा एखाद्याचं जेवण जास्त आहे, तिसरी पोळी खाल्ल्यानंतर पोट आता पूर्ण भरते. म्हणजे जशी एक एक पोळी वाढत चालली तसं काय व्हायले, माझं पोट भरत चालले, समाधान होत चालले. तर एक एक्स्ट्रा नग, एक एक्स्ट्रा क्वांटिटी वाढवल्यानंतर काय फरक पडते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आलं लक्षात. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सीमांत घटकांचा अभ्यास केला जातो. बाजार रचनेचे विश्लेषण केले जाते. बाजाराची रचना कशी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजाराचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. हे प्रकार कोणते आपण पुढे अभ्यासू. सध्या फक्त लक्षात घ्या की बाजाराचे प्रकार, जसं पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे, मक्तेदारी युक्त स्पर्धा आहे, अल्पाधिकार आहे. आता पूर्ण स्पर्धामध्ये काय असते, की खूप सारे विक्रेते असतात आणि खूप सारे ग्राहक असतात, असं बाजार. मक्तेदारी म्हणजे काय, की एकच विक्रेता असतो
आणि त्याची काय असते, पूर्ण बाजारावर मक्तेदारी असते. म्हणजे ती तशी वस्तू तयार करणारा तो एकमेव विक्रेता असतो. त्यामुळे तो काय करतो, वस्तूची किंमत त्याला जसं वाटेल तसं तो फ्लक्च्युएट करू शकतो. त्यानंतर मक्तेदारीयुक्त म्हणजे काय, इथं जे विक्रेते असतात त्यांची संख्या थोडी कमी असते पूर्ण स्पर्धेच्या तुलनेमध्ये. त्यानंतर अल्पाधिकारामध्ये थोडेसे विक्रेते असतात, एक 4-5 बोटावर मोजण्या इतके विक्रेते. त्यांचं बाजारावर कंट्रोल असतं. हे आपण पाहू व्यवस्थित. पण याच्यामध्ये आपण काय अभ्यासतो, बाजार रचनेचे विश्लेषण केले जाते आणि मर्यादित व्याप्ती. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राने ठरवून ठेवलं, की माझे अभ्यासाचे एवढे एवढे घटक आहेत. मी फक्त तेवढ्याच घटकांचा अभ्यास करतो. याच्यापेक्षा जास्त घटकांचा मी अभ्यास करत नाही. जसं मोठे मोठे जे घटक आहेत, देशाचं भाववाढ व्हायली का, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय बदल व्हायलेत, अशा मोठ्या घटकांचा अभ्यास करतो का? नाही. माझी व्याप्ती कशी आहे? मर्यादित आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्यामध्ये काय काय येते, की मी वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतो, किंमत निश्चिती कशी होती मी याचा अभ्यास करतो, आंशिक समतोलाचा अभ्यास करतो, सार्वत्रिक संतुलनाचा अभ्यास करत नाही. माझ्या अभ्यास करायचा असेल तर माझे काहीतरी गृहीत कृत्य आहेत, माझे काहीतरी गृहीत धरलेल्या कंडिशन्स ज्या आहेत त्याच्यावरच मी म्हणजे अवलंबून आहे. विभाजनाची पद्धत म्हणजे मी काय करतो, जे मोठा घटक आहे त्याचे बारीक 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 विभाजन करतो आणि त्या बारीक घटकांचा मी अभ्यास करतो. सीमांत जे बारीक घटक आहे त्या बारीक घटकामध्ये जर एक एक्स्ट्रा घटक ऍड केला, एक एक्स्ट्रा क्वांटिटी जर वाढवली तर काय फरक पडतो याचा आम्ही अभ्यास करतो. बाजार रचना कशी आहे याचं मी विश्लेषण करतो. आणि मर्यादित व्याप्ती, मी जास्त अभ्यास करतो का? जास्त अभ्यास मी करत नाही. मर्यादित घटकांचा मी अभ्यास करतो. ही सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. काहीही नाही कळालं तर कमेंट करून नक्की कळवा आणि आवश्यकता असेल त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आज आपण येथेच थांबू.